नमस्कार मित्रांनो, कथेचे नाव आहे नवऱ्याने मला पुरुषासमोर का जावलं. आम्ही कामावरून आल्यावर घरात शिरलो. हे मुद्दामच बाहेरच्या खोलीत थांबले. बाहेरचे कपडे काढायला व घरचे कपडे घालायला मी बेडरूममध्ये शिरले. दिवा लावला व आरशासमोर उभी राहिले. पण स्वतःचे रूप आरशात न निहाळता मी आरशातूनच पाठ बघत होते. माझा संशय खरा ठरला. समोरच्या बिल्डिंगच्या खिडकीत मला हालचाल जाणवली. त्या व्यक्तीने खोलीत मुद्दामच दिवा लावला नव्हता, पण त्याचे अस्तित्व जाणवले. काचेला अगदी चिकटून तो माझी प्रत्येक हालचाल निहाळत होता. कालपर्यंत मी मला त्याची हालचाल जाणवल्याबरोबर फरकन पडदा ओढून घ्यायचे व दिवा मालवून अंधारात घाईने कपडे बदलायचे. पण आज मात्र ह्यांच्या सूचनेनुसार व आग्रहामुळेच मी पडदा लावला नाही. काही सेकंद मी स्तब्ध उभी राहिले. तोही काहीच हालचाल न करता उभा होता. आरशात दिसणाऱ्या माझ्या रूपाने मीच मोहित होत होते. अगदी नाजूक फुलांचे डिझाईन असलेली जॉर्जेटची तलम सेमी ट्रान्सपरंट साडी मी लायली होते. पदराने अंग जरी लपेटले असले तरी माझ्या वक्षस्थळाची गोलाई अर्धवट दिसतच होती. माझ्या उभारांची चीर पडदा आडून अर्धवट डोकावत होती. जिथे ती घड संपते तिथे घसघशीत मंगळसूत्र माझ्या सौंदर्यात बहर घालत होते. भांगातल्या भडक पिंजरेच्या तुलनेत मी माझ्या पातळ ओठांना अगदी फिकट लिपस्टिक लावली होती. मुद्दाम चोपून चोपून बेंबीच्या खाली नेसलेली साडी माझ्या बेंबाटाच्या खोलीचा व भोवतालच्या मासल वळण्या अंदाज देत होती. मी जीवने किंचित विलग करत माझ्या कुंदकड्यांसारख्या दातांचे त्याला दर्शन दिले. मग माझी छोटीशी लाल चुटूक जीभ बाहेर काढून माझे ओठ लाळेने भिजवू लागले. मी स्वतःलाच समोर निहाळत होते. कोणालाही मान वळवायला लावील असेच रूप होते माझे. 40शीची छोटेखानी जराशी गोबरी आणि गोल मूर्ती अगदी सेक्सी दिसत होती. वयाप्रमाणे केसात 1-2 रुपेरी बटा दिसत होत्या. त्या मी मुद्दामच रंगवत नाही, कारण त्याने माझ्या रूपात अजूनच भर पडते असे हे म्हणतात. मी डोळ्यांवरचा चष्मा ड्रेसिंग टेबलवर ठेवला. सावकाशपणे खिडकीच्या दिशेला वळले. काही सेकंद तशीच उभी राहून खांद्यावर पदराला लावलेली पिन काढली व पदर सावकाश बाजूला पाडत त्याला माझ्या पुष्ठवरोजांच्या आकाराचे ब्लाऊजच्या आडून मनसोक्त दर्शन देऊ लागले. आळस दिल्यासारखे मी हात वर तन्नावले तसे माझे मम्मी अजूनच मोठे भासू लागले. जणू पातळ ब्लाऊजच्या आवरणाआडून बाहेर पडायला झटू पाहणारी कबुतरांची जोडी. ब्लाऊजवर ताण पडून मधली उभी मोहक चीर अजून खोल दिसू लागली. सफेद ब्लाऊजच्या आत मी ब्रा घातलीच नव्हती, त्यामुळे माझी गोलाई अगदी स्वच्छ जाणवत होती. मी हात तसेच मागे नेत आंबाड्यातला आकडा काढला व माझा विपुल केशसंभार मोकळा केला. स्वतःभोवती गोल फिरत मी सावकाशपणे साडी फेडली. मग हात उंचावून मी माझ्या चिकन्या काखा तपासू लागले. सकाळचीच शेव करताना एखादा चुकार केस बाकी राहिला की काय हे तपासताना माझी बोटे सेंट मिश्रित घामालात लडबडली. बोटे नाकाकडे नेत मी तो किंचित उग्र दर्प मनसोक्त हुंगला. त्याला माझ्या चिकन्या काखांचे भरपूर दर्शन दिल्यावर मी ब्लाऊजवरूनच माझे स्तन पेलत त्यांच्या गोलाईचा अंदाज त्याला दिला. मध्येच मी माझ्या जराशा सुटलेल्या पोटांवर एक टिचकी मारत पोटाच्या घड्या चिमटीत पकडून चाचपत होते. तसे करताना माझी पौर्णिमेच्या चंद्रासारखी खोल आणि विहिरीसारखी खोल बेंबी स्पष्ट दिसू लागली. बेंबीच्या खोलीबद्दल त्याच्या मनात कसलीही शंका राहू नये म्हणून मी 1-2 वेळा बेंबीत बोट घालून त्याला बेंबीच्या खोलीचा अंदाज दिला. हे सगळं करताना मी माझा खालचा ओठ दातात चुरडत होते.
माझ्या ह्या अद्देवर हे नेहमीच फिदा होतात. पण आज मी हे सगळे चाळे त्या समोरच्या प्रेक्षकासाठी करत होते. बेंबीतले बोट बाहेर काढत मी ते चोखले व हळुवारपणे ते बेंबीच्या खाली उगम पावणाऱ्या व गुप्तांगाच्या दिशेने धावणाऱ्या लवेच्या रेषेवर फिरवले. जणू काय ती रेषा म्हणजे माझ्या अनमोल ठेव्याकडे जाणारी पायवाटच आहे. परकर जरा वर घेत मी कमरेभोवती खोचून घेतला. त्यामुळे माझ्या लठ्ठ गोऱ्या पोटऱ्या, नाजूक गुलाबी टाचा व छोटूकली पावले त्याला दाखवत मी पायातली जोडवी काढून बाजूला ठेवली. पायातल्या चांदीच्या पैजणांमुळे माझी नाजूक पावले हायलाईट होत होती. माझ्या बिनबाह्यांच्या ब्लाऊजमधून खुलून दिसणाऱ्या माझ्या मांसलदंडाकडे त्याचे लक्ष वेधण्यासाठी मी स्वतःच आलटून पालटून त्याच्यावर माझी नाजूक बोटे फिरवत काही वेळ माझे दंड कुरवाडले. मग सावकाशपणे ब्लाऊजचे खालचेच 2 हुक खोलले. त्याबरोबर माझ्या मुलायम पण जड वक्षस्थळाचे अर्धचंद्र किंचित ब्लाऊज बाहेर लटकू लागले. स्तनाग्राच्या लाल गुलाबी कळा पण किंचित डोकावू लागल्या. मी अर्धवट बाहेर पडलेले स्तन हातात घेऊन हलकेच दाबायला सुरुवात केली. दाबता दाबता माझी बोटे स्तनाग्राचा मागोवा घेऊ लागली. अचानक माझ्या उजव्या हाताला माझ्या डाव्या स्तनाची चोच मिळाली. पण मला ब्लाऊजचा अडथळा नकोसा वाटू लागल्यामुळे मी ठरलेली बटणे खोलीत ब्लाऊज काढला. नाकाजवळ ब्लाऊजचा माझ्या गोऱ्या पाठीत घट्ट रुतून बसलेला भाग नेला व मनसोक्तपणे माझ्या घामाचा वास घेतला. गव्हाळ रंगाची किंचित लटकलेली माझी माजलेली थाने खिडकीकडे बघत होती. पाण्याने टम भरलेल्या फुग्यांप्रमाणे असणाऱ्या माझ्या थानांमुळे माझी नाजूक गोबरी पावले मला दिसत नव्हती. मी स्तनाखाली माझे तळवे धरत तळव्यांवर त्यांना खेळवू लागले. पंजे स्तनांच्या दोन्ही बाजूला आणत मी स्तन मधल्या घडीच्या दिशेने एकमेकांवर घासू लागले. एक बोट मी तोंडात घालून थुंकीने भिजवले व स्तनांवरच्या वर्तुळांवरून घासू लागले. तसे करता करता मी स्तनांवरच्या पुटकुड्या कुरवाळत होते. लवकरच त्याचा परिणाम माझ्या लांब सडक गुलाबी बोंद्यावर झाला व ती टवकारून खिडकीकडे बघू लागली. ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे वय झाले तरी माझ्याकडे नुकत्याच वयात येऊ लागलेल्या तरुणीप्रमाणे लांबट पण नाजूक व लाल गुलाबी आहेत. आता मी माझ्या लाडक्यांचे कसे दुर्लक्ष करू? मी चिमणीत माझे कळे पकडून ते कुस्करू लागले. मला माहीत होते की ती व्यक्ती डोळे फाडून माझे हे चाळे बघत असणार. कोणासमोर तरी आपले अंगप्रदर्शन करण्याची कल्पनाच फॅन्टॅस्टिक होती. ह्यांच्या डोक्यात नेहमीच अशा सुपीक कल्पना येतात. अचानक माझे लक्ष समोर गेले. ती व्यक्ती आपल्या पॅन्टीचा फुगवटा कुरवाळत असल्याचे मला जाणवले. मी ह्यांना आत बोलावले. ह्यांच्या अंगावर फक्त एक अंडरवेअर शिल्लक होता. अनोळखी व्यक्तीच्या समोर कामक्रीडा करण्याच्या कल्पनेने त्यांच्या पंटीचा तंबू झाला होता. मी ह्यांना आवेगाने आलिंगन दिले. ह्यांच्या पिळदार छातीत माझे स्तन ऋतू लागले. हे म्हणाले, अगं हे काय नीट उभी राहा ना. मी म्हणाले, आम्ही नाही जा, आम्हाला लाज वाटते गडे. हे म्हणाले, आ हा हा, म्हणे लाज वाटते. अगं तुझीच किती दिवसाची फॅन्टसी होती ना अनोळखी माणसासमोर संभोग करण्याची, तीच तर पुरी करतोय आपण. हे खरेच आहे म्हणा. अनोळखी व्यक्तीसमोर संभोग करायची नाही तर किमान पक्षी अंग प्रदर्शन करायचे माझे किती दिवसांचे स्वप्न होते. तसे आम्ही बरेच वेळा बांदा रेक्लेमेशनला संध्याकाळी बरेचदा जातो. खूप एक्साईट व्हायला होते तिथले वेगवेगळे कपल्स व त्यांचे चाळे बघून. मुके काय, अंग कुरवाडणे काय, कपड्यांवरूनच उभार दाबणे काय, काही विचारू नका. काही बहाद्दर तर कसलीही लाज न बाळगता बरोबर चिला आपले बंटी चोखायला लावतात. काही धाडसी स्त्रिया तर सरळ आपली थाने उघडी करतात चोखून घेण्यासाठी. मला खात्री आहे की काही मुली आणि बायका आत चड्डी न घालताच येतात व बरोबरच्याकडून आपली बबली चोळून घेतात. खडकांच्या आड एक पोरगी इतकी वाफेवर आलेली दिसत होती की चक्क सलवार खाली करून मित्राला
बबली चाटायला लावत होती. माझ्या बबलीत अशी सुरसुरी आली म्हणून सांगू. विचार करा, मी आणि हे आडोशाला बसलोय. ह्यांनी माझ्या साडीच्या घोळात आपले डोके घुसवून दाण्याला जीभ भिडवली. बरेच लोक बघत आहेत. बरं ते असो. तर काय सांगत होते, आमच्यासारख्या आंबट शौकीनांचा पण झुंबड उडालेली असते तिथे. बरेच वेळा वाटतं की ह्यांच्याकडून गाडीतच चाटून घ्यावं खुशाल. काचेतून जर कोणी चोरून बघितलं तर अजून मजा येईल. पण नाही बाबा, आपली एवढी हिंमत झाली अजून. पण आम्ही हल्ली मात्र शक्य तितके तिकडच्या जोडप्यांचे चावट फोटो काढतो. म्हणजे कधी मुके घेताना, तर कधी एखाद्या भाभीच्या ब्लाऊजमधून डोकावणारी स्ट्रॅप, तर कधी एखाद्याचे आपल्या मैत्रिणीच्या मुठीत हलणारे बंटी. मग घरी येऊन आम्ही सावकाश ते फोटो बघतो. त्यानंतर कामक्रीडा करताना जास्त उत्कंठ आनंद मिळतो. अगदी होईकोर BP बघताना सेक्स केल्याच्या आनंदापेक्षा जास्त. बघा, परत मी भलतीकडेच घसरले. हां, तर काय सांगत होते, माझी हनुटी हातात धरत ते मला न्याहाळू लागले. त्यांच्या डोळ्यात कामवासनेची एक वेगळीच चमक दिसत होती. मी लाजेने नजर खाली घेणार तोच त्यांनी बोटांनी माझ्या कानाच्या पाकळ्या कुस्करायला सुरुवात केली. असे केले मी खूप एक्साईट होते. मी स्वतःच त्यांच्या ओठांना माझे ओठ भिडवले. हे म्हणाले, अगं थांब थांब, ह्या अँगलने त्याला फक्त माझी केसाळ पाठ दिसणार, त्याचा काय उपयोग, असे म्हणून ते मला मागून बिलगले व त्यांनी मला हात वर करायला लावले. त्यांना माहीत होते की हात वर केले की माझे एरवी जरासे लटकणारे दिसणारे स्तन अगदी डौलाने उभे राहिलेले दिसतात. ह्यांच्या नाकात माझ्या काखेतला सेंट मिश्रित घामाचा सुगंध घुसला. ते माझ्या काखेत इंगू लागले. त्यांची लांबसळक जीभ माझ्या मऊ काळसर काखांतून फिरू लागली. काळजीपूर्वक शेव करूनही बाकी राहिलेल्या चुकार केसांची खरखरीत मुळे त्यांना चुपूक चुपूक करून चुमली. मी म्हणाली, किस घ्या ना माझा, असे म्हणून मी स्वतःच मान वळवली. तेही मान तिरपी करून माझ्या ओठाला भिडले. माझी जीभ त्यांच्या जिभेला भिडली. आमचे खोल मुके घेणे चालू होते. मला त्यांच्या जिभेवर रोडणारी माझ्या घामाची तुरट चव जाणवली व मी आवेशाने त्यांच्या ओठांवर तुटून पडले. पहिला आवेग ओसरल्यावर आम्ही जरा सावकाश जिभेचे पेच लढवू लागलो. त्यांची टोचणारी मिशी व गरम श्वास माझ्या कामायनीला चेतवू लागले. ह्यांचा हात माझ्या पोटावरच्या वळकट्यांमधून फिरत होता. आता हे माझ्या बेंबीत बोट घुसवणार असे मला वाटले, पण त्यांनी बोट आत न घालता माझ्या बेंबीभोवती आपली बोटे दाबायला सुरुवात केली. जणू ते त्या व्यक्तीसाठी माझ्या खोल बेंबी हायलाईट करत होते. अचानक बेंबीत बोट तसेच ठेवत त्यांनी अंडरवेअरच्या फटीतून आपले तणावलेले हत्यार बाहेर काढले. त्यांचा अर्धवट उघडा पडलेला सुपाडा रसाने चमकत त्यांच्या पूर्ण तापण्याची निशाणी देत होता. मला त्यांचा बेत समजला. जवळ असलेले छोटे स्टूल त्यांच्या पायाखाली दिल्यावर त्यांचा अँगल बरोबर जमला. मग त्यांच्या हत्याराभोवती मूठ आवळत मी ते अलगद माझ्या बेंबीला भिडवले. कमरेला एक हिसडा देत त्यांनी बंटी माझ्या बेंबीत घुसवले. मग झटके देत ते माझी बेंबी भोगू लागले. माझ्या खोल बेंबीत त्यांचा सुपाडाच जात होता. मस्त टाईट रुतत होता त्यांचा सोटा. माझ्या मुठीमुळे त्यांना मस्त घर्षणसुद्धा मिळत होते. मी दुसऱ्या हाताने त्यांच्या गोट्या पिळत होते, पण त्यांनी माझ्या हातावर एक फटका मारल्यावर मी गोट्या सोडून दिल्या. 10-12 फटके मारल्यावर ते थांबले. त्यांनी बेंबीतून बंटी उपसला, स्टूल बाजूला ठेवले व ते टक लावून माझ्या छातीकडे बघू लागले. मला एक आलिंगन देत त्यांचे ओठ माझे गोळे चोळू लागले. ओठांबरोबरच त्यांचे हातही अधीरपणे सगळीकडे फिरू लागले. हे म्हणाले, किती मस्त आहे ग बॉल तुझे, कधी थांबूच नाही असं वाटतं बघ. मी म्हणाले, इश्श, मग थांबूच नका ना गडे. माझे दोन्ही स्तन हातात पेलत ते म्हणाले, वेड लागतं ग मला तुझे गोळे बघून. मी म्हणाले, अय्या खरंच. उत्तरादाखल ते म्हणाले, तुझ्या हाताने भरव ना ग आज मला तुझे मम्मी. मी म्हणाले, चला चावट कुठले, तुम्हीच घ्या ना तोंडात.
त्यांनी एक स्तनाग्र चाळवताना दुसरा स्तन दाबायला सुरुवात केली. काही वेळाने ते आलटून पालटून दोन्ही स्तन हलकेच दाबू लागते. दाबता दाबता त्यांची बोटे निप्पलच्या मागे काढू लागली. त्यांचे एक बोटे उजव्या स्तनाच्या पुटकुड्यावर पडले तसे त्यांनी पुटकुड्यांसंगट अख्खे बोंडच कुस्करायला सुरुवात केली. मी थरथरू लागले. त्यांनी आपले एक बोट स्वतःच्या लाळेत भिजवत माझ्या कबुतरांच्या चोचीला भिडवले व ते हलकेच चोच चुरडू लागले. माझे डोके अभावितपणे हलू लागले. असे वाटत होते की सर्वांगातून कामलहरी दौडत आहे. त्यांना दुसऱ्या कबुतराची चोच सापडतच दुसरे बोट त्यांनी माझ्या ओठांजवळ आणले. मी ते लाळेने भिजवून देताच ते दुसरे स्तनाग्रही चाळवू लागले. मध्येच थांबत त्यांनी दोन्हीही स्तन हातात पेलले, जणू ते समोरच्याला खिजवत होते. पॉम पॉम अशी हॉर्न वाजवल्याची ॲक्शन करत आणि हिणकाळत ते स्तन जरा जोरकसपणे दाबू लागले. लवकरच त्यांचा जोर अजूनच वाढला. सर्व शक्ती लावून ते माझे स्तन पिळू लागले, जणू काय मी एक दुभती म्हैसच होते व ते माझ्या कानसड्या पिळून दुधाच्या धारा काढत होते. मी सुस्कारले. बायकोला दुखतंय ह्याची त्यांना कल्पनाच येत नव्हती. मी कसेबसे त्यांना थांबवले, तसा ते परत चावट हट्ट करू लागले. त्यांनी माझे टचटचलेले स्तनाग्र चिमटीत पकडले व ते चाटू लागले. त्यावर जिभेने वर्तुळ काढत ते माझ्या कबुतराची चोच जिभेच्या शेंडाने छेडू लागले. माझी कामोत्तेजना वाढू लागली. सगळी राज सोडून मीच त्यांना माझे स्तन भरवू लागले. माझ्या सुंदर आणि मादक स्तनाची टोके आपल्या लाडक्या पतिराजांच्या तोंडात देताना तेही परक्यासमोर मला भरपूर एक्साइटमेंट मिळत होती. हे मधूनच माझे नाजूक काळे चक्क दातात पकडून चावत होते. त्यांनी चावताच अंगात वेदनेची एक लाट उमटत होती, पण त्यावर ह्यांच्या उष्ण ओठांच्या आवेगापूर्ण पण हळूवार स्पर्श सुखाचा उतारा मिळत होता. मी कामसुखाने डोळे मिटून घेतले होते. अचानक हे थांबले व उठून उभे राहिले. मी डोळे उघडले. मी म्हणाले, नका ना थांबू, प्लीज. बघा, मीच भरवते तुम्हाला. ते गालातल्या गालात हसत खाली वाकले. मी माझ्या तळव्यावर एक स्तन पेलला व त्यांच्या समोर नाचवू लागले. स्तनयुग्माकडे ते नजर टाकत त्यांचा उजवा हात एका स्तनाला भिडवला आणि त्याचवेळी त्यांचे ओठ माझ्या खांद्यांपासून चुंबन वर्षावाला सुरुवात करत छातीकडे सरकवू लागले. मग त्यांनी आपला चेहरा माझ्या कबुतरांच्या अगदी जवळ आणला. त्यांच्या जोरात सुटणाऱ्या श्वासाने माझे कडेच काय तर त्याभोवतालच्या पुटकुड्यात पण तरारल्या होत्या. ते जिभेच्या शेंड्याने स्तनांभोवती गोल काढू लागले. मी परत जीभ ओठांवरून फिरवू लागले. त्यांनी जिभेचे टोक माझ्या बोंडाला लावले व ते त्याला पुचकारू लागले. मी छाती अजून पुढे केली तसा त्यांनी ओठांचा ओ करत स्तनांच्या भोवतीच्या गोलाला भिडवला व मग तो लहान लहान करत निप्पलभोवती ओठ आवळले. मग ते सरळ बोंड चोखू लागले. त्यांनी निप्पल चुरायला सुरुवात करताच माझी उत्तेजना वाढली. असंच चोखा ना प्लीज, मस्त वाटतंय. त्यांचा हात माझ्या मोकळ्या स्तनावर पडला व पायरी आंब्यांच्या दाबून रस काढावा तसे ते पिळू लागले. मी कसाबसा त्यांचा हात सोडवत तो स्तन पण त्यांच्या तोंडात भरवत राहिले. त्यांनी मग ओले चिंब झालेली स्तनाग्रे अंगठा व बोटांच्या चिमटीत पकडून पिरगळायला सुरुवात केली. दुखतंय ना. ते सरळ झाले व त्यांनी माझा चेहरा वर उचलत किसिंगला सुरुवात केली. त्यांचे हात माझे माजलेले गोडे जोरजोराने दाबू लागले. ऐक ग, दुखतंय ना. पण ते थांबायलाच तयार नव्हते. जितक्या आवेगाने ते माझे मुके घेत होते तितक्याच आवेगाने ते माझी थाने रगडत होते. जणू काही माझी नाजूक थाने म्हणजे कणकेचा नाही तर मैद्याचा गोळाच. माझ्या अंगात गोड वेदनेच्या लाटा उसळत होत्या. मी हळूच जीभ बाहेर काढली. आमच्या जिभ्या वळवळत पेच लढवत होत्या. ह्यांनी माझे निप्पल
रासवटपणे चुरगळायला सुरुवात केली. एकदा तर इतक्या जोराने दाबले की मी जोरात किंचाळत त्यांना दूर लोटले. ते जवळ आले आणि त्यांनी परकराच्या नाडीला हात घातला, पण सोडवला मात्र नाही. फक्त परकर जरा ढिल्ला केला. आता चड्डी नव्हतीच. परक्या व्यक्तीसमोर नागडे राहण्याची कल्पना इतकी कामुक होती की माझ्या योनीतून कामरस पाझरत होता. बायकोला त्याच्यासमोर नागडी करण्याची संधी मिळाल्यामुळे ह्यांचे केळ हे पूर्ण कडक झाले होते. त्यांनी कधीतरी चड्डी काढून टाकली असावी, कारण माझ्या नितंबनावर त्यांचे कडक अवजार घासले जात होते. मी अहो या ना आत. हे म्हणाले, कुठे ग? मी म्हणाली, उगाच कशाला नाटकं करता, घ्या ना मला आता तुमच्या खाली. नाही राहावत हो आता. हे म्हणाले, नाही राहावत म्हणे. अगं तू जर बेडवर झोपलीस आणि मी तुझ्यावर चढलो तर त्याला काय दिसणार, कपाळ? मी म्हणाले, मग? ह्यांनी काहीच न बोलता माझ्या चरबीने भरलेल्या डेरेदार नितंबनावर एक जोरकस थाप मारली. बापरे, म्हणजे हे मागच्या दारातून आत शिरणार? मी मनातून घाबरले, कारण मला गुदमैथून हा प्रकार फारसा सुखावत नाही. अर्थात ह्यांच्या बॅकडोर एंट्रीचा बेत असला तरी मी फारसे आडेवेडे घेत नाही. पण खरं म्हणजे हे जेव्हा प्रत्यक्ष आत घुसतात त्यापेक्षा जेव्हा माझ्या नितंबाशी व गुद्दाशी वेगवेगळ्या तऱ्हेने खेळतात ना, तेव्हा मी फार एक्सायटेड होते. विशेषतः ते जेव्हा माझ्या गुद्दावर जेव्हा मुक्यांचा वर्षाव करतात आणि मग हळूच जीभ जेव्हा गुद्दात घुसवतात, तेव्हा माझी छकुली आनंदाने पाणी गळायला लागते. बघा, झालं सुरू माझं विषयांतर. असं होतं बघा माझं मेलीचं. ह्यांनी माझ्या भोपळ्याच्या मधल्या भेगेला चाचपायला सुरुवात केली. मग सरळ खाली फटकल मारून बसत ते माझे गोल गरगरत नितंब कुरवाळू लागले. नितंब कुरवाळता त्यांनी अलगद जीभ टेकवली. मी म्हणाले, नको हो प्लीज. त्यांनी मात्र माझ्या नितंबनाचे मांस तोंडात घेऊन चोखायला चालू केले. वेगवेगळा भाग ते चोखत होते. तसे करताना दुसरा भोपळा ते रापत होते. अचानक ते माझ्या गोऱ्या मुलायम नितंबनाला कळकळून इसकले. मी कळकळून ओरडले व घाबरून मागे वळून बघायचा प्रयत्न करू लागले. त्यांनी त्या चाव्यावर एक कुंकर मारली व परत ते नितंबाचा हळूवार आणि प्रेमाने मुके घेत सुटले. त्यांनी नितंबाच्या मधल्या चिरेत नाक घुसडले व ते इंगू लागले. लवकरच तिथला गोंडस वास त्यांच्या नाकात भिनला. स्वतःच्या बायकोचे भोपळे 2 हातात पकडून फाकवत ते मधल्या सुरकुतलेल्या भोकाकडे लाडिकपणे बघू लागले. काही वेळ नुसते बघितल्यावर त्यांनी गुद्दाला ओठ भिडवले. मग त्यांची जीभ बाहेर येऊन माझ्या गुद्दाला रुसण्या देऊ लागली. पण पुढे काय घडणार हे माहीत असल्यामुळे मी मात्र गुद्द गच्च आवडून घेतले होते. मी म्हणाले, शी, नका हो तिकडे तोंड लावू. हे म्हणाले, अगं उगाच नको नको काय करतेस? माल आहे माल तुझी गाण, एकदम कोवळी आणि टाईट. मी म्हणाले, नका ना चाटू तिथे, मला बाई लाज वाटते. अहो तो बघत असेल ना सगळं. हे म्हणाले, असू दे ना, मला माहिती आहे की तू त्याच्यासमोर आपली खोलून दाखवायला किती उतावीळ झाली आहेस. ते काही नाही. उद्या दादर चौपाटीला बघ, सगळ्यांच्या समोर टरबुजांत बोल्ट घालतो बघ तुझ्या. सगळ्यांना दिसू दे ना माझ्या बायकोची चिकनी टरबुजं. असं म्हणून त्यांनी अजून जोर लावत माझे नितंब फाकवले. त्याबरोबर आपोआप माझा विरोध ढिला पडला व त्यांनी जीभ आत घुसवली. त्यांची जीभ आत घुसताच माझ्या टरबुजांचा ठरला सुरला विरोध पण गळून पडला व ती पूर्ण ढिल्ली पडली. ह्यांची जीभ चौफेर फिरत आतल्या मखमलीचा गोंडस तुरट स्वाद घेण्यात गुंग झाली. मी एक हुंकार दिला व गुद्द चाटण्याचा आनंद घेऊ लागले. डोळे मिटून अशी कल्पना करू लागले की खडकात ह्यांनी मला निजवली आहे. साडीवर करून माझे नितंब उघडे करून हे बोटांनी माझे मागचे द्वार पुचकारत आहे आणि बरेच जण हावरटासारखे आमचे चाळे बघत आहे. माझ्या योनीतून काम सलिलाचे लोट वाहू लागले. उभी असल्याने ते चिकट पाणी माझ्या मांड्यांवर पसरू लागले. तो उग्र वास ह्यांच्या नाकात गेला, कारण ते उभे राहिले. मग ह्यांनी परत माझ्या नितंबावर एक चापटी मारली व म्हणाले, चल ओळोनी हो, उभी राहा, बघू आता. म्हणजे मी मागून घुसतो तुझ्या बिळात आणि सपासपा चोदतो तुला. बघ
त्याला तुझे लटकते बॉल, मस्त सुटलेले पोट, बेंबी, मांड्या आणि मधला त्रिकोण सगळं दिसेल बघ व्यवस्थित, असं म्हणून त्यांनी मला जरा बडेबडेच ओढणे केले. मी सुटकेचा निश्वास टाकला. चला म्हणजे आता तरी हे मागून घुसत नाही. त्यांनी त्यांचा पंजा माझ्या तोंडाजवळ आणला. मी पचकन थुंकले. त्यांनी आपल्या बंटीला माझी थुंकी फासली. मी म्हणाले, घाला ना हो आत. ह्यांनी माझा परकर वर केला व कमरेभोवती दुमडला. माझ्या मोठ्याला नितंबनामधून वाट काढत ते माझ्या योनीद्वाराजवळ पोहोचले. मी लगबगीने त्यांच्या बंटीच्या टोकाला माझ्या गुहेचा दरवाजा दाखवला. माझ्या नितंबाचा आधार घेत त्यांनी एक जोरकस फटका मारला. तसा त्यांच्या बंटीचा पुढचा भाग माझ्या बुडबुडीत योनीत घुसला. मग माझ्या नितंबाचा भक्कम आधार घेत ते मला सावकाश जाऊ लागले. त्यांचे पोट माझ्या नितंबावर आदळून चपचप आवाज येऊ लागला. ते एका लयीत मला जाऊ लागले. लवयाचे टोक योनीतून बाहेर येऊन परत आत घुसू लागले. बुडबुडीत योनीतून चुपूक चुपूक आवाज येऊ लागला. मी समोर एक तिरपा कटाक्ष टाकला. ती व्यक्ती अजूनही तिथे उभी होती. परक्या व्यक्तीच्या समोर संभोग करण्याची यांची कल्पना जबरदस्त होती. ह्यांच्या प्रत्येक धक्क्याबरोबर माझी अवजड थाने हिंदकळत होती. प्रत्येक धक्क्याबरोबर मंगळसूत्र पण हलत होते. हे दात ओठ खाऊन मला जवत होते. मध्येच माझ्या नितंबावर जोरात चापण्या मारत होते. कितीतरी वेळ आमचे हे आसन चालू होते. मी गळण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते. माझ्या बबलीत होणारे आकुंचन ह्यांना जाणवले. त्यांनी नितंबावरून हात अजून खाली घसरवले व माझे थुलथुलीत पोट घट्ट पकडत मला खोलवर जवायला सुरुवात केली. ऐक गं, मी येतेस, मी कंचाळले. त्याबरोबर ते थांबले. मी म्हणाले, अहो थांबू नका ना आता प्लीज, नाही सहन होत आहे हो. हे म्हणाले, अगं मला एक छान कल्पना सुचली आहे. मी म्हणाले, सगळ्या कल्पनानंतर आधी गळू द्या ना मला प्लीज. हे म्हणाले, अगं हो हो हो, तेच तर सांगतो आहे, तुझे गळून पण होईल आणि आपण त्या व्यक्तीला एक नवीन आसन पण दाखवू. असे म्हणून त्यांनी प्लॉपकन बंटी बाहेर काढला. मी सरळ उभी राहिले. हे कपाटाजवळ गेले. मी एका हिसया सरशी परकन सोडून दिला. माझ्या भल्या थोरल्या मांड्या पूर्ण उघड्या झाल्या. त्यावरून ओघळलेल्या योनिरसांमुळे त्या चमकत होत्या. अर्थात त्या व्यक्तीला इतक्या लांबून ते दिसले नसणार, पण त्याला माझ्या गोऱ्यापान लठ्ठ मांड्या, त्यावर मधूनच दिसणाऱ्या नसा नक्कीच दिसल्या असणार. उभ्या उभ्या मला त्यांना माझे गुप्तांग फाकवून दाखवणे शक्य नव्हते, पण मी उभ्या उभ्या मुठी माझ्या झाटांना खेळवून चालू केले. एक बोट मी माझ्या योनीच्या ओठांवरून अर्गत फिरवले. कामरसाने भिजलेले ते बोट मी ओठांजवळ आणले व एखाद्या पॉर्नस्टारप्रमाणे सेक्सी अदा करत ते चोखून घेतले. असे मी 4-5दा केले. तितक्यात हे परत आले. ह्यांच्या हातात आमचा स्पेशल डबल डिल्डो होता. म्हणजे त्याचे असे झाले की लग्नानंतर ह्यांनी बरीच लाडीगोडी लावून जेव्हा माझ्या गुद्दात आपले शिश्र पहिल्यांदा घुसवले होते, तेव्हा मला इतक्या वेदना झाल्या होत्या की त्याचा बदला म्हणून मी एकदा हे बेसावत असताना त्यांच्या गुदीत छोटी काकडी घुसवली होती. मला वाटले होते की त्यांना दुखेल, पण झाले उलटेच. हे प्रचंड एक्सायटेड झाले व माझ्याकडून काकडीने आपली टरबुजं मारून घेऊ लागले. नंतर त्याने एके दिवशी हा डबल डिल्डो आणला व मला त्याचा वापर पण शिकवला. तर काय सांगत होते? हे म्हणाले, चल माझी मार ना आता पटकन. मी म्हणाले, मारेल, पण एका अटीवर. हे म्हणाले, आता अट कसली बुवा? मी म्हणाले, मला माहिती आहे की मी एकदा का तुमच्या मागच्या भोकात दांडू घुसवला की तुम्हाला बायकोच्या गळक्या बबलीची आठवणसुद्धा राहणार नाही. पटापट मूठ मारून मोकळे व्हाल आणि मी आपली तशीच राहीन तळमळत. हे म्हणाले, होय ग, पण खरंच स्वतःचा बाबूराव हलवायला सगळ्यात जास्त मजा येते. त्याला मी तरी काय करू? मी म्हणाले, तेच म्हणते मी, आधी जरा माझ्या चिमणीकडे बघा ना, कशी तळफळतेय बघा. ते माझ्यासमोर फटकल मारून बसले. मी डोळे मिटून घेतले. ते अगदी हळुवारपणे माझी पावले कुरवाळू लागले. प्रत्येक बोट अगदी हळुवारपणे कुरवाळत ते अचानक पावलांच्या दिशेने वाकले.
व त्यांनी माझी करंगडी चोखायला सुरू केले. माझ्या सर्वांगाला झिंझिण्या सुटल्या. इतके दिवस मी फक्त वाचले होते की फूट फेटिश ह्या प्रकारात पुरुष बाईच्या पावलांचे सर्व प्रकारे लाड करतात, पण आज प्रत्यक्ष माझा नवरा ते करत होता. हा प्रकार इतका कामुक असेल ह्याची मला कल्पनाही मला नव्हती. खिडकीतल्या माणसाला हे सगळे दिसते की नाही हा विचारही माझ्या मनाला शिवला नाही. मी हुंकारत होते. पावलं दाबत दाबत त्यांनी हात माझ्या पोटऱ्यांवर पडले. त्या मांसल आणि पिठूर पोटऱ्यांवरील निळसर नसांचा वेध घेत त्यांची बोटे सगळीकडे फिरत होती. माझ्या लाल गुलाबी छकुलीच्या ते खूप जवळ होते. माझ्या छकुलीचे भरपूर जाड आणि किंचित लोंबल्यासारखे दिसणारे ओठ त्यांना आमंत्रण देत होते. योनीतून चिकट पांढरट योनीसर जोरात पाझरत होता. जांघांमधून तो मांडीवर घसरत होता, पण त्यांचे फक्त माझ्या पोटऱ्यांकडे लक्ष होते. गुडघ्यांच्या वाटीला स्पर्शून त्यांचे हात माझ्या मांड्यांच्या दिशेने जाऊ लागले. माझ्या लुसलुशीत मांड्या कामसलिलाने निसटल्या झाल्या होत्या. त्यावर त्यांचे हात सटकू लागले. जसजसे त्यांचे हात योनीच्या जवळ जाऊ लागले तसे त्यांच्या हाताला माझ्या पेटलेल्या योनीतल्या वाफेच्या लाटा जाणवू लागल्या. त्यांची बोटे इंच इंच सरकत होती. त्यांच्या अंगठ्यांचा माझ्या भरघोस झाट्यांना स्पर्श झाला आणि माझे रोम रोम फुलून आलं. ते बोट जरा अजून आत सारून वर खाली फिरवू लागले. अजून आत जा ना. ते मात्र तितकेच बोट घुसळत राहिले. हे म्हणाले, ए मला दाखव ना तुझा शो. मी म्हणाले, तुम्हीच बघा ना. हे म्हणाले, नाही तूच दाखव. पण मग त्यांनी अलगद माझी झाटे बाजूला करत माझे पुकपुकणारे बीड उघडे केले. पाकळ्यांना ओझरता स्पर्श करत ते काही सेकंद थांबले. मग त्या कोमल आणि मिलनोत्सुक पाकळ्यांवर ते अलवारपणे वर खाली बोटे फिरवू लागले. त्यांच्या स्पर्शाबरोबर मी खालचा ओठ दातांखाली सुरगडला. पाकळ्या चिमटीने विलग करत त्यांनी बोटाचे टोक आत घुसवले. मखमली योनी त्याभोवती आवळली गेली. बोट भिजून गेले. मी म्हणाले, थांबा थांबा, मला करू दे. असे म्हणून मी उजव्या हाताने गुप्तांगाचा त्रिकोण फाकवला. त्याबरोबर चिकट प्राण्याने भरलेली लाल मखमल त्यांना दिसू लागली. कडा तशाच दाबत मी त्यांना माझे काळपट लाल ओठ कसे सुजल्यासारखे दिसत आहेत ते दाखवून दिले. पाकळ्यांच्या मधोमध माझा कामसलिलाने चिंब भिजलेला मदनमणी चमकत होता. धाप लागल्यासारखा माझा ऊर जोरात वर खाली होत होता. बबली तशीच फाकवलेली ठेवत मी दुसऱ्या हाताचे एक बोट आत सारलं. मग ते आत सगळीकडे फिरवत मी ते भिजवले व त्याला माझी मलाई लावल्याबरोबर ती माझ्या फुगीर पाकळ्यांना घासू लागले. पाकळ्या अजूनच सुजल्या. मग मी गुब्बी तशीच फाकून ठेवत एक बोट बेभानपणे आत बाहेर करू लागले. बोट आत घुसवले की मी ते योनीत चहू दिशांना फिरवत बाहेर काढत होते. योनीतून पुचपुच असा आवाज येत होता. मी जोराने हुंकारत होते. शेवटी मी दुसऱ्या हाताच्या चिमटीत माझा कडक झालेला मदनध्वज पकडला व त्याला कुस्करता स्वतःला चोदू लागले. पण उभ्या उभ्या हे आसन करत असल्यामुळे माझी निमुळती बोट खोलवर पोहोचत नव्हती. माझी अडचण ह्यांना समजली. मी मगाशी बाजूला ठेवलेली स्टूल त्यांनी माझ्या पायांखाली सारले व मला पाय फाकून उभे राहायला सांगितले. मला विलगत त्यांनी एक बोट खसकन आत घुसळलं. ह्यांचे जाड व लांब बोट थेट अगदी मुळापर्यंत पोहोचले. मी वासत चित्कारले, आस. त्यांनी मग बाहेर असलेल्या बोटांची मूठ आवळली व ते एका बोटांनी मला शोधू लागले. बोट पूर्ण आत घुसळताना त्यांची मूठ योनीच्या खाली धसका देऊ लागली. अजून आत, अजून आत. हे म्हणाले, घे, आलो बघ माझ्या राणी. ऐक ग, अजून जोरात घाला ना. ह्यांच्या मुठीत दणका परत पडला. ऐक ग, मी आवेगाने त्यांना अजून कवटाळले व माझा स्तन त्यांना भरवला. त्याबरोबर त्यांनी दुसरं बोट पण आत सारलं व ते माझे निप्पल ओढत ओढत मला बोटाने जोरजोरात जळू लागले. माझ्या जवरसाने त्यांची बोटे भिजली. त्यांनी ती बाहेर काढत माझ्या नाकाजवळ नाचवून मला इंगवली. मी म्हणाले, किती मस्त वास येतोय ना, मला चव द्या ना. त्यांनी एक बोट
तोंडाजवळ नेताच मी अघाशासारखे बोट चोखून माझा चीक पिण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तो हात घाईने माझ्या थानाला पुसला व ते माझे स्तन चाटत माझ्या रसाचा स्वाद घेऊ लागले. खाली त्यांच्या चोचण्याच्या लयीत त्यांनी माझी स्तन चोखण्याची लय मिळवली. मी दाना चिमटीत चुरगळायला लागले. उई आहा. एस एस मी येते. हश. असे किंचाळत मी अंग गदागदा हलवत त्यांच्या हातावर फळाफळा झळले. माझे अंग लटपटत होते. ह्यांच्या आधाराने मी कशीबशी खाली बसले. माझ्या क्लीटवरचा लडबडलेला हात ह्यांना प्रेमाने भरवत मी धापा टाकत काही वेळ तशीच बसून राहिले. काही मिनिटांनी ह्यांनी डिल्डो माझ्याकडे फेकला. मी त्या डिल्डोचा अर्धा भाग माझ्या योनीत घुसवला. मग कमरेभोवती आणि मांड्यांभोवती त्यांचे स्ट्रेप आवळत त्यांचा उरलेला भाग एखाद्या तणावलेल्या बंटीसारखा हातात नाचवू लागले. हे ओढणे उभे राहिले. मी खाली वाकले व ह्यांच्या सपाट आणि केसाळ पुट्ट्याची मुके घेऊ लागले. एका बोटांनी मी ह्यांची मधली भेग चाचपडत होते. माझे बोट ह्यांच्या गुद्दाच्या सुरकुत्यांच्या जवळ पोचले आणि डिंग डॉंग बेल वाजली. हे पटकन लेण्यात आपले शरीर खुपसत दरवाजा उघडायला पळाले. मी घाईने पडदा खेचला, डिल्डो सोडला व गाऊन घातला. बाहेर येऊन बघते तर काय, ह्यांच्या आई आल्या होत्या. हे त्यांना आणायला न गेल्यामुळे बऱ्याच चिडल्या होत्या. त्यात त्यांची नजर माझ्यावर पडताच मी गाऊनच्या आत काहीच घातले नाही आणि कपाळावर कुंकू पण नाही. मंगासच्या धावपळीत किंवा खरं बोलायचं तर झवाझवीत टिकली कधीतरी पडली असावी हे दिसताच त्यांचा पट्टा सुरू झाला. मग त्यांची समजूत काढण्यात व जेवण करण्यात बराच वेळ गेला. हे आईबरोबर गप्पा मारायला बसले. मी बेडरूममध्ये आले. रात्री माझा डोळा कधी लागला ते कळलेच नाही. ती समोरची व्यक्ती कंटाळून निघून गेली असणार. यांनीही मला काही उठवले नाही, म्हणजे स्वारी मूठ मारून मोकळी झाली असणार. घरी भरगच्च बायको असताना सुद्धा ह्या मेल्या पुरुषांना हा प्रकार का आवडतो देव जाणे. वाचक हो, माझी कथा इथेच संपते, कारण त्या व्यक्तीला बोलवून माझ्याशी ह्यांच्या संमतीने संभोग करायला लावला वगैरे. जर मी खोटे आणि अतिशयोक्त वर्णन केले तर ते जरा अतिच होईल, नाही का? धन्यवाद मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब नक्की करा.